नमस्कार, मी सोनम. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण हॉटेलमध्ये बटर नान, गार्लिक नान, वेगवेगळ्या प्रकारचे नान खातो. तर आज आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल बटर नान कशा पद्धतीनं बनवायचं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मग आजच्या या छान व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपल्याला घ्यायचं आहे मोठं स्टीलचं ताट आणि यामध्ये आपण ॲड करूया अर्धा कप पाणी आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 कप दूध ॲड केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा कप दही ॲड करायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर दही ॲड केल्यानंतर आपल्याला 1 ते 2 चमचे ॲड करायचं आहे तेल आणि त्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. दहीसुद्धा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यामध्ये दह्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. त्यानंतर आता ह्यामध्ये मी ॲड करत आहे 2 कप मैदा, हा दुसरा कप मैद्याचा. त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ ह्यामध्ये आपण ॲड करूया आणि त्यानंतर ह्यामध्ये आता बेकिंग सोडा ॲड करायचा आहे अर्धा चमचा. त्यानंतर 1 चमचा किंवा थोडासा कमी बेकिंग पावडर आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून आपल्याला हे पीठ छान पद्धतीने या मिश्रणामध्ये मळून घ्यायचं आहे. असं छान व्यवस्थित एकत्र करायचं आहे. तर अशा पद्धतीने पिठाच्या लोळ्या 5 ते 7 अशा तयार होतील. आपल्याला त्या 15 मिनिटे झाकून ठेवायच्या आहेत आणि 15 मिनटं झाल्यानंतर उघडायचे आहेत. पाहू शकता फुललेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला पिठाचा गोळा छानपैकी मऊ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण घेऊया आता पोळपाट. पोळपाटावरती आपल्याला हा पिठाचा गोळा छानपैकी लाटून घ्यायचा आहे. बटर नान, साधा नान तुम्ही बघितलेलंच असेल त्याचा आकार कसा असतो, लंबाकृती. तर लंबाकृती आकारामध्ये आपल्याला हा जो पिठाचा गोळा आहे तो छानपैकी अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे अशाच पद्धतीने लाटायचं आहे. त्यानंतर आता आपण हिरवी बारीक कापलेली कोथिंबीर ह्यावरती छान पद्धतीने ॲड करूया. तुम्हाला आवडेल तशी तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक कोथिंबीर ॲड करू शकता. त्यानंतर आता हे तीळ आहेत, हे तीळसुद्धा आपल्याला ह्या पोळीवरती स्प्रेड करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला जशा पद्धतीचे तीळ आवडतात त्याप्रमाणे तुम्ही इथे ॲड करायचे आहेत आणि ॲड केल्यानंतर तुमच्या हलक्या हाताने कोथिंबीर आणि तीळ दाबून घ्यायचे आहेत अशीच, जेणेकरून बारीक कापलेली कोथिंबीर आणि तीळ छान पद्धतीने ह्या पोळीला चिटकून राहतील आणि त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने परत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे लंबाकृती आकारामध्ये. तुम्ही पाहू शकता ह्या पोळीला लंबाकृती आकार येत आहे. हे पहा आपला जो नान भाजायचा आहे तो रेडी झालेला आहे. तर एका स्टीलच्या परातीमध्ये हा जो नान आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यावरती छान प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं आपल्याला ह्या नानच्या वर छानपैकी उलटा करून पाणी लावायचं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही इथे. आणि त्यानंतर तवा छानपैकी गरम करून घ्यायचा आहे आणि तवा छान गरम झाल्यानंतरच हा जो नान केलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने तव्यावरती टाकायचा आहे आणि आपल्या बोटाच्या साहाय्याने तो प्रेस करायचा आहे जेणेकरून तो तव्याला छानपैकी पक्का चिटकून बसेल. तर आता प्रश्न पडला असेल की हा नान कसा भाजायचा. तर तवा हा आपल्याला उभा धरायचा आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करायची आहे आणि आगेच्या आचेवरती अशा पद्धतीने हा नान आपल्याला अशा पद्धतीने छानपैकी फोडून भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही अगदी अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे पूर्ण नान. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला हा नान जो आहे तो छान तयार झालेला आहे, दोन्हीकडून भाजल्या गेलेला आहे, अगदी हॉटेल टाईपसारखा दिसतोय. ह्या नानवरती बटर स्प्रेड करून घेऊया अशाच पद्धतीने. तुम्ही पाहू शकता बटर स्प्रेड करून झालेला आहे आणि त्यावरती हवी असेल तर तुम्हाला परत हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करू शकता.
पाहू शकता आपला हा नान अगदीच तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा नान आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.